जय श्रीराम. लेमन वॉटर पिल्याने फॅट बर्न होतो का? म्हणजे लिंबू पाणी पिल्याने फॅट बर्न होतो का? तुमच्यासाठी चरबी जाळली जाते का? भरपूर जण सकाळी उठतात आणि लिंबू पाणी घेत असतात. कोमट पाण्यामध्ये असो, थंड पाण्यामध्ये असो, गरम पाण्यामध्ये पित असतात. त्यांच्या माइंडमध्ये, डोक्यामध्ये एक असं ठरलेलं असतं की हे जर केलं तर माझं लवकर फॅट बर्न होईल, माझं वेट लॉस होईल, माझं फॅट लॉस होईल. तर आता मी तुम्हाला सांगतो, लेमन वॉटर फॅट बर्न नाहीये. लक्षात ठेवा. आता म्हणून का, तर पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला प्रॉपर समजून जाईल. काय होत असतं जेव्हा तुम्ही लेमन वॉटर घेत असताना, तर तुम्हाला एक डोक्यामध्ये संकल्पना येत असते की आता आपलं वजन कमी व्हायला लागलं थोडं. पण मित्रांनो, ते फक्त वेट लॉसला सपोर्ट करत असतो, ते तुमचं वेट लॉस करत नसतं, फॅट लॉस करत नसतं. म्हणून तुम्हाला जर तुमच्या शरीरामध्ये, आता याचे फायदे मी तुम्हाला सांगतो. लेमन वॉटर जर तुम्ही घेता ना, तर तुमचं शरीरामध्ये काय करत असतं मी आता तुम्हाला सांगतो. शरीरामध्ये हायड्रेशन वाढत असतं, म्हणजे पाण्याची कमतरता ही होऊ देत नाही. हायड्रेशन वाढत असतं, बरोबर. त्यामुळे भरपूर जणांना भूक ही कमी लागते. भूक कमी लागली म्हणजे तुम्ही कमी जेवणार, कमी जेवले म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कमी कॅलरी जाणार. म्हणून ते वेट हे आपोआप कमी होत जातं, फॅट हे आपोआप कमी होत जातं. तुम्हाला असं वाटतं की हे लिंबू पाणी करतात, तसं नाही मित्रांनो. ते फक्त तेवढ्या पुरता करत असतं. तुम्ही ते वर्ष लिंबू पाणी घेणार तर नाही. आता हे काय करत असतं, हे तुमच्या शरीरामध्ये काय करत असतं माहिती का? मेटाबॉलिझम चांगला करून देत असतं, तुमचं डायजेस्ट चांगलं करून देत असतं, तुम्हाला व्हिटॅमिन सी भेटत असतं. तुमच्या शरीरामध्ये डायजेस्ट चांगलं झालं म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम ही चांगली प्रोसेस करून देत असते. डायजेस्ट चांगलं झालं तर तुमच्या शरीरामध्ये फॅट जमणार नाही जेवल्यावर. म्हणून तुम्हाला तो रिझल्ट दिसत असतो. पण तुम्ही प्रॉपर त्याच्यावर राहू नका. तुम्हाला जर चांगला रिझल्ट घ्यायचा असेल तर तुम्हाला कॅलरी डिफिशियंट करावीच लागेल डाएट मध्ये, तर तुम्हाला रिझल्ट भेटेल. भरपूर जणांना वाटतं की लिंबू पाणी हे फॅट लॉस करून देत असतं, वेट लॉस करून देतं. तसं नाही. ते काय करतं, तुमच्या शरीरामध्ये हायड्रेशन वाढवून देतात. हायड्रेशन वाढलं म्हणजे भूक कमी लागली. भूक कमी लागली म्हणजे आपोआप तुम्ही कमी लागल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ते जेवण डेलीचं जास्त प्रमाणात जातं, ते कमी जातं, म्हणजे कॅलरी कमी गेली. तर ते तुम्हाला वाटतं की हे आपल्याला एक काम करत नाही. ते फक्त एक फॅट लॉसला सपोर्ट करून देत असतं. म्हणून त्याच्यावर डिपेंड राहू नका. तुम्ही प्रॉपर कॅलरी डिफिशियंट करून डाएट करा, ज्यामुळे तुम्ही तो डाएट करणार तेव्हा तुम्हाला हा सपोर्ट करेल. तर म्हणून मित्रांनो, लिंबू पाणी म्हणजे लेमन वॉटर हे फॅट बर्न करत नाही, आणि ते फॅट बर्नर सुद्धा नाही. तो तुमच्या शरीरामध्ये फक्त एक प्रोसेसला सुरुवात करून देत असते, एक फक्त धक्का मारून देत असते. पण तुम्ही त्याच्यावर पूर्ण डिपेंड राहत असाल तर हे चुकीचं आहे. तुम्ही प्रॉपर डाएट हा कॅलरी डेफिशिएंट करा आणि त्यासोबत हे लिंबू पाणी घ्या, तर तुम्हाला चांगला रिझल्ट येईल, तुम्हाला एक सपोर्ट भेटेल. ज्याप्रमाणे आपण चेस्ट आणि ट्रायसेप मारतो, चेस्ट ट्रायसेप का करतो? चेस्टला सपोर्ट करायला, म्हणजे त्याच्या असिस्टंट मसल ट्रायसेप असतो, म्हणून तो सपोर्ट करतो आणि त्याला तो इनवॉल्व होतो. तसंच असतं हे लिंबू पाणी, की जे तुम्ही कॅलरी डेफिशिएंट करून डाएट करताना त्याला एक सपोर्ट करत असतो. म्हणून तुम्ही डोक्यातून काढून टाका की लेमन वॉटर म्हणजे लिंबू पाणी आपल्या शरीरातील फॅट लॉस करेल किंवा वेट लॉस करेल. ते फक्त सपोर्ट करत असतात. तुमच्या शरीराला चांगलं व्हिटॅमिन सी भेटत असतं. त्यानंतर तुमच्या शरीर हायड्रेशन वाढून देत असतं शरीरामध्ये, आणि तुम्हाला कमी प्रमाणात भूक लागते आणि त्यामुळे कमी कॅलरी असतात. तर या गोष्टी असतात. म्हणून तुम्ही लिंबू पाणी घ्या, पण त्याच्यावर डोक्यातून काढून टाकायचं त्याच्याने फॅट लॉस होतो, वेट लॉस होतो. बरोबर. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.